तर मग आपली अशा प्रकारे भाजी छान तयार झालेली आहे आणि ग्रेव्ही पण रस्सा पण खूप छान मस्त तर्रीदार सुगंधी आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे पारंपरिक पद्धतीने. आणि मी यात खूप असे गरम मसाले वापरलेले नाही आहे, तर साधेच भाजीला मसाले वापरलेले कांदी टमाटर मिरची अशा पद्धतीने भाजी बनवली जाते. ही ॲसिडिटी तयार नाही करत, नॉर्मल भाजी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मसाल्याची वांगी छान बनवू शकता आणि खूप चवदार अशी छान भाजी लागते आणि झटपट होते ही, कारण खूप मसाले भाजायची गरज नाही किंवा मसाले वाटायची गरज नाही. जास्त बस झटपट भाजी होते, झटपट मसाले तयार होतात आणि पटकन अर्ध्या तासात अशी भाजी करून मोकळी. आता याच्यात मी कोथिंबीर सोडणार आहे. अशा पद्धतीने माझी छान मसाल्याची वांगी तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. अशी छान मस्त भाजी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे. बघा तुम्ही किती छान, त्याचा रस्सा पण छान गाढ असा झालेला आहे आणि वांगी पण आपली खूप छान अशी शिजून मस्त झालेली आहे. अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही मसाले वांगे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आता प्लेटिंग करूया.